प्रकारे आमच्या बाप विश्वाब्राह्मची भाऊ कटलेस बनवतोय आम्ही. उंदीर मामा की म्हणजे तो वळून घेत आहे आणि आमच्या बाप्पाचं विसर्जन चाललंय इकडे. हाय गुड मॉर्निंग मंडळी. मी माझ्या तो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो, ज्याचं की नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर. तर आज बाप्पा आमच्या घरातून जाणार आहेत. मला 4 आरत्या करायच्या टोटल. म्हणजे आता एक आरती होईल सकाळी आणि बाप्पा निघतील तेव्हा एक आरती होईल आणि विसर्जनाची एक आरती होईल आणि आम्ही घरी आल्यानंतर एक आरती होईल. तर आजची ही खास व्हिडिओ असेल आमची बाप्पाची आम्ही पूजा कशी करतो आहे आणि त्याच्यानंतर आजचा दिवसभर म्हणजे आजच्या दिवसभराची ही व्हिडिओ असेल. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, स्किप न करता. ठीक आहे. तर आता बघा, हे आहेत आमचे भाऊजी, नंदेश भाऊजी ठाणेवाले. तर हे बघा आता बाप्पाला हार वगैरे घालत आहेत. मी देवाऱ्यामध्ये बाप्पांची जी मूर्ती आहे त्याला हार घातला. तर काय होतं आहे माहिती आहे, आम्हाला रोज झोपायला 5, 6 किंवा 4 वाजतात. तर त्याच्यामुळे ना ती भेंडीची फुलं जी रानामध्ये असतात, रानभेंडीची, ती आम्हाला भेटतच नाही. कारण की ते अर्ली मॉर्निंग जावं लागतं, 6, 7ला त्याच्यासाठी जावं लागतं. त्याच्यामुळे ते भेटत नाही. तर आज आम्हाला म्हणजे मी कळ्या वगैरे आणून ठेवलेल्या. तर हे बघा, एक हे जास्वंदाच्या कळ्या आणि हे भेंडीचं एक फूल घेऊन आलो आहे. भेंडीचं फूल ठेवा, एक फूल राहू द्या. भेंडीचं ते ठेवा बस. तर एवढीशीच फुलं आम्हाला भेटली काल. भाऊजी दुर्वा ठेवा. ते बघा, लहान मुलं अजून झोपले. आता गंधक घ्या, ताजं पाणी भरावं लागेल. ते बारक्या लोट्यामध्ये द्या. त्याच्यात रंजिता पण हेल्प करते, कारण की आम्हाला आरती लवकर करायची आहे आज सकाळची. वेदांत उठ चल. हा बघा, वेदांत झोपला आहे आणि नैतिक झोपला आहे. मुलांचे पण आमच्यावरच आजार आहे. मुलं तर मुद्दामूनच हे करतात, लेट करतात. वेदांत चल, वेदांत हां हातावरती चल. आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आज 4 आरत्या घ्यायच्या आहेत. भाऊजींनी इकडचं सगळी कालची फुलं वगैरे, तांदूळ वगैरे होते, ते सगळं भाऊजींनी सगळं काढून घेतलं आणि ते आम्ही विसर्जन करू. ती फुलं सगळी जुनी जी आम्ही डेली काढतो ती. आणि आता भाऊजी गंधक लावतात बाप्पाला. बाप्पांच्या पूजेचा व्हिडिओ आणि दिवसभर जी काय आज धमाल असेल बाप्पांच्या विसर्जनाची, ते हार वगैरे आपण घातला ना. आता अगरबत्ती लागली देवारामध्ये. अगरबत्त्या तर एवढ्या आणून ठेवल्यात खास आमच्या बाप्पांसाठी. हा अति मसाला अगरबत्त्या. आणि अशा प्रकारे आमच्या बाप्पांची पूजा केली जाते. सगळे फुलं वगैरे, रानभेंडीचं पण एक फूल ठेवलं आहे. काल भयंकर मिळालेले, म्हणजे खूप मिळालेले आम्हाला. आम्ही तिकडे माझ्या मामाच्याकडे गेलो, तामाने शिरके, तिकडे जंगल आहे ना, तर तिकडे एक कळी ॲक्टिव्हरनं घेऊन येत होतो. म्हणजे असे झाडांवरचे काढत होतो. कारण की थोडंसं लेट गेलं ना तर ते उमळतात फुलं, भेटत नाही आपल्याला. आणि सगळीकडे गणपती बाप्पांचं आगमन होतं. मग प्रत्येकजण पाहिजे तशी तिकडे फुलं घेऊन जातो भेंडीची. गणपती बाप्पा मोरया. कपाळाला गंधक लावतो. बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे. आणि मित्रांनो, ह्या आमच्या ट्रॉफ्या आहेत. एक सन्मानचिन्ह मिळालं, एक ट्रॉफी मिळाली.
तर जे घरगुती गणेश स्पर्धा गणेश सजावट म्हणजे गणपती बाप्पांची मकर सजावट स्पर्धा होती, त्याच्यामध्ये आमचा दुसरा म्हणजे सेकंड नंबर आला. तर त्याची ही ट्रॉफी आहे. म्हणजे आमचं डेकोरेशन खूप चांगलं झालेलं असं, म्हणजे पूर्ण 5 वाड्यांची ही कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये आम्ही सेकंड आलो. त्याच्या ह्या ट्रॉफ्या आहेत बघा, ट्रॉफ्याने एक सन्मान चिन्ह आहे. मित्रांनो, पूजा वगैरे झाली आणि फुलं थोडी कमी पडलेली, तर मी आणि भाऊजी गेलो फुलं आणायला. हे बघा चिरड्याची फुलं आहेत. चिरड्याची लाल चिरडा आहे आणि हा बघा रेग्युलर आपल्या गावी जो सगळीकडे असतो तो. आणि हे आहेत तिळाची फुलं. आपली परडी बघा किती कलरफुल वाटतं. आता हे झाल्यानंतर थोडंसं आजूबाजूच्या परिसरामध्ये जो कचरा वगैरे लहान मुलांनी टाकलेला आहे तो मी साफ करून घेतो. बरोबर वाटत आपल्या शेजाऱ्यात परसाव आहे बघा इकडे. लहान मुलांनी काल पाहुणे वगैरे आहे ते कचरा टाकलेला, तर आता ते मी उचलून घेतो. हा निसर्ग आपलाच आहे, निसर्गाचे फायदा आपण नाही केला पाहिजे, पर्यावरण आपण जपला पाहिजे. पाचशे आरती साई बाबा सौख्य दातार जीवा दातार जीवा चरण राजा रे. वैष्णवनाथी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाकीची जय देव जाडी कार्तिकी भक्त लयेची साधू जगेची चंद्रवागे माझे स्नान जे करती दर्शने रामाचे दया होया मुक्ती. हरपले मन झाले उन्मान हेतोपणाचे झाले बोलवन एका जनार्दनी श्री दत्त राम जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता. उभ्या गोपिका नारी गोपिका नारी नारद तुंबर हो. तर विसर्जनाचा आज म्हणजे आज 7वा दिवस आहे बाप्पाच्या विसर्जनाचा. तर आम्ही आता फळं वगैरे कट करून घेतो आहे आणि आता जस्ट जेवलो, पाहुणे वगैरे आलेले, मग जस्ट जेवलो आणि आता बोललो प्रसाद वगैरे कट करून घेऊया. आणि मग सगळं प्रसाद वगैरे हे केल्यानंतर आम्ही देवाची आरती करून घेऊ बाप्पांची आणि मग नंतर खानोबाजा वगैरे येणार आहे. तुम्हाला मिरवणुकीला खूप मजा येणार आहे. पण एवढंच की आमचा थोडा मूड ऑफ झाला, कारण की सनईवाला जो त्या खानोबाजाला म्हणजे त्या मुलांबरोबर येणार होता त्याला सनईवाल्याने लटके दिली. तर आता विदाऊट सनईशिवाय आपल्याला खानोबाजावर नाचत, पण धमाल तर करणार आम्ही. व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येईल तुम्हाला आजची व्हिडिओ. आता बघा तिकडे रंजिता आणि ताई बघा काहीतरी करतायत, प्रॅक्टिस करतात ना, नाश्ता मुलांना प्रॅक्टिस वगैरे आहे. मी फ्रूट कट करायला काय घेतलंय चॉपर. जा आता रंजिता दाखव. बघा आमची भाऊ कटलेस बनवतोय आम्ही. नैतिकने इकडे हात कापला फळं कट करता करता. हळद लाव रे थोडी, नैतिक लगेच आराम येईल त्याच्याने. कटलेस बनवतोय सर्वांना नाश्ता म्हणून. मुंबईला दरवर्षी वडापाव वगैरे द्यायचो सर्वांना, तर आता विचार केला की घरी बनवूया काहीतरी, जरा बरं वाटेल, समाधान वाटेल आम्हाला की दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही काहीतरी देतोय म्हणून. हे बघा इकडे आता बाप्पाला बसवणार, वटीवरती रांगोळी वगैरे काढली आहे आणि आता इथे पाटावरती बाप्पाला बसवणार, आरती पूजा वगैरे करणार आणि नंतर मग विसर्जनाला घेऊन जाणार. खाडीमध्ये आज पाऊस पण आहे, कसं जाणार काय माहित. नाचत घेऊन जायचंय. गवर किती वाजता काढणार आज? गाडी 5 वाजता, म्हणजे इथून जायपर्यंत टाइम होईल ना तेवढाच. आणि यान पण रेडी झालाय मस्त. हे गुलाल घेतो सोबत. हा आणि हा बघा हे सर्व एकदम मस्त काम करतोय. हा गुलाल तो उठी इथे नाही, घरात नाही टाकायचं. उंदीर मामा की किचन ना. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. बाबा असत ना, पोट भरलं बघितलं.
1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला इथे उभे राहा अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला सरळ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया अरे सरळ मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आणि बघा रंजित वळून घेत आहे आणि आमच्या बाप्पाला आम्ही निरोप देत आहोत. वाडीतील सर्व आई काकी वगैरे आणि दाबोळचा खास हा खालूबाजा आम्ही मागवलाय गणपती विसर्जनासाठी. मन असं एकदम भारावून गेलंय बाप्पाचं हे. वळून घेत आहे. लेझिम खेळणार आहेत मुलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती इथेच राहू दे. तू ठेव तिकडे रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा
शेजारवाडीची गौर आली होती, तर त्या आमच्या पुढे गेल्या. प्रत्येक वाडीच्या एक एक दोन दोन अशा गौरी आहेत आणि आमचा बाप्पा पण आहे आणि गौर पण आहे आमच्या वाडीमध्ये.
गणपती विसर्जन केले तिथेच आता आपले पण गणपती बाप्पा विसर्जन करणार आहेत आणि गौराई माता तिथेच विसर्जन करायला जाणार आहेत. आपण 1.5 दिवसाचे गणपती पूर्ण आतमध्ये गेलो नाहीत. आता बघूयात, हे जातील त्यांच्याकडे गोप्रो वगैरे देते मी व्हिडिओ करायला, आता मी जाईन स्वतः. बघूयात कसं काय ते. चला, आणि तिथेच आपण आता 1.5 दिवसाचे गणपतीचे हे आरती केली, तिथेच आता आरती करणार आहोत आपण. दुःखार्ता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर औषधेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय तारक संजीवनी जय देव जय देव जय सेनारी शाली सर्वे परंतु ना बोले तारी शाही विवाद बढ़ता पडलो प्रवारी तेजू भक्ताला वे पावत लवलारी. जय देव जय देव महिषासुरवदनी दुर्गाजी सर्व जय तारक संजीवनी जय देव जय देव. आता आमच्या बाप्पाला आम्ही निरोप देत आहोत, गौराईला आणि आमच्या बाप्पाला. मोरया! मोरया! बघा, ए खालती लहान मुलांना घेऊ नका रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नंबराच्या पाळात घे ती गेली धोकाची हे बघा, पाऊत आहे तिकडे तुला. खोल ना शे. खोल नाही मग आम्ही. हा ठीक आहे, चल ठीक आहे ठीक आहे. बघा, जे दागिने जे बनवले ते काढून घेतोय पुढच्या वर्षासाठी देवाला. 1 ग्रॅमचं ना ते म्हणून. जरा घ्या भाऊजी. आणि हा बघा पूर्ण खाडीचा परिसर नम्रपार. आणि ते लहान मुलं उतरलेत पण. मला ओटी आहे आणि इकडे गौराईचे दागिने काढतात आणि इकडे आमच्या बाप्पाचे दागिने काढतात. बघा बघा, रंजिताला हाऊस किती आहे, खाडीत आली. मोस्टली आम्ही तिथून लांबूनच जातो कामतात येतो. संजय कुठे आहे? आता मी पकडतो. दे, आता मी पकडतो. ते हा रुमाला ना ह्याच्यात येतो. एवढंच होतं ना, एवढंच होतं ना. चुना टुपकून आणतात. लास्टचा क्षण आहे तो. आता काही क्षणामध्ये बाप्पाचं आमचं विसर्जन होणार आहे. थोडंसं कसं तरी वाटते, कारण 7 दिवस घरामध्ये थांबलेले बाप्पा आज निघून जाणार आहेत. तर जरा कसं तरी वाटतंय. कसं वाटतंय तुम्हाला? भारावून आलंय एकदम. मी घरीच बोललो तुम्हाला मग व्हिडिओमध्ये, एकदम भारावून आलंय. 7 दिवस एकदम धमाल आले. गावाला खरोखर मजा असते. आणि आता बाप्पाचं विसर्जन चाललंय इकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. कुंदीर मामा की नको ना येऊ. तुझा भरोसा नाही. तर बघा, आता बाप्पाला अशा प्रकारे विसर्जन करणार आहे. आंबट आहे वरती. तिकडे दुसरे बाप्पाने आले. इकडे पोरं पोहत आहेत बघा, छोटासा बाप्पा पण आले दुसरे. पाय बघ. गणपती बाप्पा मोरया! मोरया! गणपती गेले गावाला, गणपती चालले आम्हाला. गणपतीचा जय जयकार. हे आलत्या पाठी बघा, पाय लागले. आंबट आहे बा पुढं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदेर मामा के. कुठे नाही नाही पकडले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थोड्या ना.